मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय किल्ला भाग या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील धोकादायक खड्डे तात्काळ बुजवण्याबाबत शिवसैनिक यांनी निवेदन दिले होते। मात्र निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर झोपून रस्ता रोको आंदोलन केले। यामुळे या मार्गावरील वाहतूक 2 तास ठप्प झाली। पालिकेतील सत्ताधाऱ्यांना मित्रपक्षाला शिवसैनिकांनी घरचा आहेर दिलाय। आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेले शहर उपअभियंता महेश मदने यांच्या वर्तनाबद्दल आंदोलक नाराज झाले। आंदोलन रस्त्यावर झोपले असताना खिशात हात घालून निवांत उभा राहणाऱ्या मदने यांना आंदोलकांनी धारेवर धरले। त्यामुळे इथलं वातावरण काही काळ तंग झाले। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या सतर्कतेमुळे आणि आंदोलन शांत झाले। पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र रस्त्याची मागणी लवकर पूर्ण झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी दिला आहे। मिरजेतील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय या रस्त्यावर न्यायालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, विविध शाळा व क्लासेस असल्यामुळे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची ये-जा असते। सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढतोय। दिनांक 8 जुलै 2026 रोजी एका शालेय विद्यार्थ्याचा सायकलवरील ताबा सुटून तो खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना घडली होती। तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही। यामुळे नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आज शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न आहे। महानगरपालिकेने तात्काळ या मार्गावरील सर्व खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा शिवसेना नागरिकांना सोबत घेऊन आणखी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल असा इशारा आम्ही देत आहोत। यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे, माजी शहर प्रमुख विजय शिंदे, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, शहर संघटक जब्बार मुजावर, शहर संघटक सुरेश केंगर, आकाश चव्हाण, अमित सूर्यवंशी, संदीप दिंडे, राजू राजपूत, संतोष दाणेकर, रोहित भिसे, चौगुले काका, रोहित चौगुले, मोठ्या संख्येने नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते। आम्ही महानगरपालिका उपायुक्त मॅडमना गेल्या 10 तारखेला एक निवेदन दिलं होतं की महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार ऑफिस या मार्गावर खड्डे पडलेले आहेत। यावेळी 9 तारखेला पाऊस पडलेला, त्यावेळी एक लहान मुलगी सायकलवर जाताना खड्ड्यात पाय पडून खड्ड्यात सायकल स्लिप झाली आणि तिच्या डोक्याला जबर मारहाण झाली। हे आम्ही निवेदन दिलं की पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्ता दुरुस्ती करून घ्या। लहान पोरं येत राहत असतात, सरकारी कार्यालय असल्यामुळे हजारो वाहने येत असतात इथून, त्यासाठी लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावा असं आमचं निवेदन होतं। संबंधित विभागाला बोलावून मॅडमनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला बोलवून सांगितलं। त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 दिवसात मुरुम टाकून घेतो। तसं आमचं पवार साहेबांशी बोलणं देखील झालं होतं, अद्याप त्यांनी मुरुम टाकलेलं नाही आहे। म्हणून आम्ही आज शिवसेनातर्फे रस्ता रोके केलेला आहे। आज आम्ही रस्त्यावर झोपून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। या प्रभागातील तसेच महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचा आम्ही निषेध नोंदवत आहे, रस्त्यामध्ये झाड लावून। हा रस्ता वाहतुकीचा आहे। या रस्त्यावर शाळा, अनेक क्लासेस आहेत, तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस, कोर्ट असं महत्त्वाची ठिकाणे असताना या रस्त्यावर वर्दळ ही हजारोंच्या संख्येने होत असत्या गाड्यांची। या रस्त्यावर परवाच एक मुलगी पडली, तिला डोक्याला मारहाण लागली। त्याच संदर्भात आम्ही सांगितलेलं असताना तरी कानाडोळा करत आहेत महानगरपालिका प्रशासन। ते कुणाच्या सांगण्यावरून करत आहेत हे आम्हाला त्यांना जाऊन विचारायचं आहे, त्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे। आज इथं मिरज मार्केट पासून महाराणा प्रताप चौकापासून आपल्या किल्ल्या भागातल्या रस्त्याच्या जे खड्डे पडलेले आहेत त्या अनुषंगाने आंदोलन झालं होतं। पण या रस्त्याचं काम आता मंजूर आहे। 25-26 DPDCतून नगरोत्थानमधून ह्या रस्त्याचं काम मंजूर आहे, ते तात्काळ पूर्ण करून घेत आहे। आंदोलनाच्या अनुषंग रस्त्याची हे बघता 1-2 दिवसात या रस्त्याचं पॅचवर्क करून रस्ता लोकांना हे करून देतोय, आपण उपयोगात आणून देतो।